विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडियद्य भाव पुरावी वासना, अंती ते आपणापासी न्यावे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवरवया. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पावे पुराणी विचारोनी. पडियद्य भाव पुरावे वासना, अंती ते आपणापासी न्यावे. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं, नमो नारायणगिरिजि परब्रह्मस्वरूपम्. अवतार घेतला जगिता पीतिरे, गुरुसेवा साधना गोदातटी करी. मुमुक्षुजना उद्धरि धरोनि करे, नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरीजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानं. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदैव धवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुतुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं मानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तीन शिरे सहत तया माझे दंडवत, काखी झोळे पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराजा. तयाची पाया माझे दंडवत, घडोनी प्रीत जडो नामी. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. जोडो निया कर चरणी ठेवेला माथा,
कर चरणी ठेविला माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भाव आलो तुझिया ठाया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरीराया श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापासी अनाथा जीवाचा तुकाज कैवारी ऐशी चराचरे ब्रिदावळी वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु पडिय द्या भाव पुरावी वासना अंतिते अपना पासी नामे विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भक्ताविषयाचं असणारी भाव आणि प्रेमाचं वर्णन करतात। विठ्ठल परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने संत सकल महात्मा महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने या ठिकाणी कैलासवासी बाळकृष्ण गोविंद पाटील थोरात यांच्या असणारं प्रथम पुण्यस्मरण आहे। प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने असणारी ही 2-5 मिनिटं भगवान परमात्मा परमेश्वराची सेवा आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आहे राजेंद्र बाळकृष्ण पाटील थोरात, त्याचप्रमाणे नातू आहे निखिल रमाकांत थोरात, विशाल राजेंद्र पाटील थोरात नातू आहे, त्याचप्रमाणे मुलगी आहे अलका बाबाजी चव्हाण मुलगी आहे, त्याचप्रमाणे सुरेखा एकनाथ पाटील जाधव मुलगी आहे, त्याचप्रमाणे सौ संगीता अशोक पाटील काळे मुलगी आहे। समस्त थोरात परिवार आणि थोरात परिवारावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि निश्चितच या ठिकाणी कैलासवासी बाळकृष्ण गोविंद पाटील थोरात यांच्या जीवात्म्यास चिरकाल शांती लाभो। योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज त्यांचा पुढील मार्ग सुगम करो हीच प्रभू चरणी प्रार्थना। विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी बाळकृष्ण गोविंद पाटील थोरात यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्षानंतर हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये जो विधी सांगितलेला आहे तो विधी म्हणजे श्राद्ध विधी आणि हा असणारा श्राद्ध विधी श्राद्धयुक्त अंतकरणाने जो विधी केला जातो पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा असणारा विधी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे असणारे चिरंजीव आमचे राजेंद्र भाऊ यांनी आपल्या असणाऱ्या वडिलांच्या पित्यार्थ सकाळी पिंडदान विधी या ठिकाणी केलेला आहे आणि त्या पिंडदान विधीच्या निमित्ताने श्राद्ध विधीच्या निमित्ताने असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थ रामवाडीकर या ठिकाणी उपस्थित आहे। सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी असणारी सर्व मंडळी आहे। ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या विचारधारेने चालणारी ही सर्व मंडळी आहे। नोवे हा थोरात परिवार ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा पाईक आहे। विठ्ठल विठ्ठल या परिसरामध्ये गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आले तर निश्चितच आमचे बाळकृष्ण दादा यांच्याकडे नेहमी महाराज येत असत। मला वाटतं त्यांचे असणारे जावई नाशिककर यांनी सांगितलं की महाराज या ठिकाणी भोजनाला नेहमी येत होते
आणि म्हणून हा थोरात परिवार ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या परंपरेशी, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावर असणारी त्यांची अटळ श्रद्धा आणि विश्वास हा अजूनपर्यंत टिकून आहे आणि पुढेही टिकून राहणार आहे. आणि म्हणून एका संत महात्म्या महापुरुषांचा कृपा आशीर्वाद या परिवारावर आहे. नोव्हे समस्त ग्रामस्थावर, समस्त असणाऱ्या गावकरी मंडळीवर, या गावावर गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. जेव्हा जेव्हा बेटामध्ये काही कार्यक्रम असेल, योगीराज गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्यावेळेस ही मंडळी मोठ्या प्रेमाने, मोठ्या उत्साहाने सहकार्य करतात. आणि म्हणून मी राम वाडीकरांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईल. सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांचा असणारा आपण मृदुंग ऐकलेला आहे असे असणारे आमचे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण राहुल महाराज श्री या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील थोरात परिवाराच्या वतीने धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू नेहमी दत्तगिरीजी महाराज वरवंडीकर यांच्या नेहमी संगतीत असतात असे असणारे आमचे मगर महाराज, बाबासाहेब महाराज मगर चिंचपूर करून आलेले आहे, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे ऋषिकेश महाराज या ठिकाणी आहे. आपल्या गावामध्ये जेव्हा अखंड हरिनाम सप्ताह असतो तेव्हा सप्ताहामध्ये त्यांची हजेरी नेहमी असते आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या बरोबर आमचे कैलास आबा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद. थोरात परिवारावर प्रेम करणारी सर्व नातेवाईक, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना धन्यवाद. आणि आपल्याच गावचे असणारे आमचे किसन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद. आणि ज्यांची असणारी गोड संसिष्टीम आहे, श्रामपूर पासून तर राहत्यापर्यंत ज्यांचं एक नाव आहे असे असणारे आमचे शामभाऊ कणसे, त्याचप्रमाणे मुकुंददादा म्हैस या परिसरामध्ये त्यांची संशिष्टीम असते आणि म्हणून त्या दोघांना देखील धन्यवाद. जेव्हा जेव्हा बेटामध्ये आश्रमामध्ये काही कार्यक्रम असेल तर कार्यक्रमामध्ये त्यांची संशिष्टीम विनामूल्य ते सेवा देत असतात आणि म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठ्ठल निमित्त आहे श्राद्ध विधीचं बरं का. श्राद्धयुक्त अंतकरणाने जो विधी केला जातो त्याला श्राद्ध म्हणतात. आणि म्हणून आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता कृतज्ञ होऊन नाही तर कृतज्ञता म्हणून हा विधी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक मुलाने मुलीने हा विधी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाळकृष्ण पाटील यांच्या श्रद्धाच्या विधी निमित्ताने या ठिकाणी सेवा आहे. आणि अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन करतात बरं का. भगवंताचा असणारा, भक्ताविषयाचं असणारं प्रेम आणि भक्ताविषयी असणारी भावना कशी आहे महाराज. ज्याप्रमाणे भक्ताची असणारी भावना देवाविषयी भाव आहे, ज्याप्रमाणे भक्ताचं असणारं देवाविषयाचं प्रेम आहे, तसंच असणारं प्रेम देवाचं देखील भक्तावर आहे महाराज. आणि म्हणून भगवान गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये म्हणतात, जो भक्त मला जसा भजतो तसा मी त्याला भजतो बरं का. यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला जसा भजतो मी त्याला तसा भजतो. ज्या भक्ताची श्रद्धा माझ्याविषयी जशी असेल तशीच माझी देखील श्रद्धा त्या भक्ताविषयी आहे. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धायार्चितुमिच्छति तस्य तस्याचलं श्रद्धा तामेव विददाम्यहम्. आणि म्हणून भक्ताविषयाचं असणारं प्रेम देवाचं जसं आहे महाराज तसंच भक्ताचं देखील देवाविषयी असणारं प्रेम आहे. आणि म्हणून त्याच्या प्रेमाचं, त्याच्या भावाचं वर्णन या ठिकाणी तुकाराम महाराज करतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकाराम महाराज म्हणतात, जो माझा विठोबा आहे ना त्याचा असणारा प्रेम कसा आहे, त्याची असणारा भाव कसा आहे महाराज. विठोबा शब्दाची असताना व्याख्या सांगितली गुरुवर्य महंत स्वामी महाराजांनी बरं का. विठोबा शब्दामध्ये एक रहस्य घडलेलं आहे आणि तुकाराम महाराज म्हणतात, तो असणारा माझा विठोबा आहे ना त्याचा भाव आणि प्रेम हा अलौकिक आहे. मग वी म्हणजे काय आणि ठो म्हणजे काय. वी म्हणजे विद्वान, ठो म्हणजे ठोंब्या, त्याला म्हणतात विठोबा. वी म्हणजे विद्वानाचा आणि ठो म्हणजे ठोंब्या म्हणजे अज्ञानाचा. विद्वान भक्ताचा आणि अज्ञान भक्ताचा जो स्वीकार करतो त्याला म्हणतात विठोबा. विठ्ठल
ब्रह्म एकनाथ महाराज देवाचा विद्वान भक्त आहे महाराज. एकनाथी भागवत तुम्ही वाचून बघा, भावार्थ रामायण तुम्ही वाचून बघा. नाथ महाराजांचं तुम्ही जेव्हा वाङ्मय वाचाल तेव्हा तुम्हाला नाथ महाराजांच्या बुद्धीचं कौशल्य आणि नाथ महाराजांच्या विद्वत्तेचं दर्शन होईल महाराज. ज्ञानेश्वर महाराजांची विद्वत्ता तुम्ही बघा. 700 श्लोकावर 9000 ओव्यांचा ग्रंथ लिहिलाय. ही ज्यांची विद्वत्ता आहे ते माऊली ज्ञानोबराय. अमृत अनुभव सारखा ज्यांचा ग्रंथ आहे हा ज्यांची विद्वत्ता आहे ते ज्ञानोबराय. म्हणजे विद्वान असणारा भक्त आहे नाथ महाराज, विद्वान असणारे भक्त आहे माऊली ज्ञानोबराय, विद्वान असणारे भक्त आहे महाराज निवृत्तीनाथ महाराज. मग ज्ञानेश्वर महाराज विद्वान आहे, नाथ महाराज विद्वान आहे. नाथ महाराजांचाही ज्याने स्वीकार केला, ज्ञानोबरायांचाही ज्याने स्वीकार केला आणि महाराज नामदेव महाराजांचा दासीपद जिने स्वीकारलं त्या जण्याबाईचा देखील स्वीकार केला. विठ्ठल विठ्ठल. विद्वान असणारे भक्त नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज. आणि महाराज भक्ती कशी करावे हेही ज्यांना माहिती नाहीये अशा असणाऱ्या संत जण्याबाईचा स्वीकार देखील त्या भगवंताने केला महाराज. आणि म्हणून माझ्या विठोबाचा त्या विठ्ठलाजवळ भेदभाव नाहीये महाराज. समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, त्याचे चरणही सम आहे आणि त्याची दृष्टी देखील सम आहे महाराज. समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझ्या विठोबाचा स्वभाव कसा आहे, त्याचे चरणही सम आहे, त्याची दृष्टीही सम आहे आणि त्याच्या जवळ समता आहे महाराज. असा असणारा माझा विठोबा आहे आणि त्याचा प्रेम आणि भाव हा अलौकिक आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याचं स्वरूप कसं आहे महाराज, आनंद अद्वय नित्य निरामय, जे काय निज ध्येय योगियांचे ते हे समचरण. ते असणार हे समचरण आहे, जे आनंद स्वरूप आहे, जे अद्वय स्वरूप आहे, जे नित्य स्वरूप आहे आणि जे निरामय स्वरूप आहे. असा असणारा देव तो माझा विठोबा आहे महाराज. आणि त्याचा प्रेम आणि भाव कसा आहे, कसा आहे त्याचा प्रेम आणि भाव. संत जण्याबाईला त्याने दळू लागावं महाराज. संत जण्याबाईला दळू लागावं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावाडीने पाणी भरावं. तुकोबरायांना मिरच्या विकू लागाव्या महाराज. सावता महाराजांना खुरपू लागावं महाराज. सज्जन कसयाला मांस विकू लागावा. कबीर महाराजांना सेले विणू लागावा. हा त्याचा प्रेमाने भाव आहे भक्ताविषयी महाराज. तुकोबरायांच्या धर्मपत्नीच्या असणाऱ्या पायातला काटा ज्या देवाने काढावा त्याचा भाव भक्ताविषयी कसा आहे महाराज. सामान्य नाहीये तुकोबराय. तुकोबरायांचा असणारा नित्यनेम होता बरं का. सकाळी उठावं, वाड्यातल्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला स्नान घालावं, पूजा करावी, पाठ करावा, काकडा आरती करावी आणि गळ्यामध्ये विना घ्यावा, हातात चिपड्या घ्याव्या आणि भजन करण्याकरता एकांतामध्ये जाऊन भजन करावं महाराज. हा दररोजचा तुकोबरायांचा नेम ठरला गेला होता. तुकोबराय सकाळी उठतात, भजनाला निघून जात आहे आणि तुकोबरांच्या धर्मपत्नी जिजाई म्हणजे आवलीने उठावं, सडा समर्जन करावं, रांगोळ्या घालाव्या आणि महाराज घरामध्ये जे असेल त्याच्या 2 दसम्या कराव्या आणि महाराज त्या 2 दसम्या केलेल्या आपल्या मुलांना जेव घालावं. तुकाराम महाराजांना जेवण घेऊन जावं. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज भजन करताय त्या ठिकाणी जेवू घालावं आणि नंतर स्वतः जेवावं. हा जिजाबाईचा म्हणजे तुकोबरांच्या धर्मपत्नीचा नियम होता. एक दिवस तुकाराम महाराज सकाळी उठले, काकडा आरती झाली. 6:30च्या दरम्याने तुकाराम महाराजांनी गळ्यामध्ये विना घेतला, हातात चिपड्या घेतल्या आणि तुकाराम महाराज भजन करण्याकरता निघून गेले महाराज. सकाळी तुकाराम महाराज भजनाला गेले. आवली उठलेली आहे, सडा समर्जन केलं. 2-4 दसम्याचं पीठ घरामध्ये होतं. पिठाच्या दसम्या केल्या महाराज आणि आपल्या मुलीला, माध्याला आणि भागीरथीला जेवू घातलं महाराज.
भागीरथीला माध्याला जेऊ घातलं, भाकरी बांधल्या गेल्या, 2 भाकरी 2 दसण्या बांधल्या, मिरचीचा ठेसा घेतला, कांदा फोडून घेतला, गडवाभर पाणी घेतलं आणि जिजाबाई तुकाराम महाराजांना जेऊ घालण्याकरता निघाल्या महाराज. डोक्यावर पदर घेतलेला आहे, पायतान नाहीये, उन्हाळ्याचा महिना आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्र महिन्यामध्ये उन्हाचा कडक असणारा वेळ आणि जिजाबाई तुकाराम महाराजांच्या शोधार्थ निघाल्या महाराज. आता कुठं शोधायचं तुकाराम महाराजांना? तुकाराम महाराज कधी सांगून जात नाही, कधी कोणत्या डोंगरावर जातात तेही सांगत नाही. मग तुकाराम महाराज भजनाला कुठे जातात? कधी भोराड्या डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, तर कधी भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराज भजन करण्याकरता जातात. जिजाबाई निघाल्या तुकाराम महाराजांच्या शोधार्थ. जिजाबाईला माहिती नाही तुकाराम महाराज कुठे गेले, आता कुठं जावं, परंतु पहिलं पाऊल पडलं भोराड्या डोंगराच्या दिशेने. जिजाबाई भोराड्या डोंगराच्या दिशेने निघाल्या महाराज. आणि भोराड्या डोंगराच्या दिशेने जिजाबाई निघाल्या. भाकरीचं टोपलं डोक्यावर घेतलं, पाण्याचा गडवा कमरेवर घेतल्यात, पायात पायतान नाहीये, गुडघ्यापर्यंतच लुगडं आहे, त्या लुगड्याला एक अखंड लुगडंही नाही ना महाराज. एवढी दुष्काळाने परिस्थिती खालावली गेली आणि त्यात तुकाराम महाराजांनी प्रपंचाला लात मारून देवाचं वेड तुकाराम महाराजांना लागलेला आहे. आणि महाराज तुकाराम महाराजांचा संसार हा देवाच्या भरोशावर आहे. जिजाबाई भोराड्या डोंगराच्या दिशेने निघाल्या, पायामध्ये पायतान नाही महाराज. जिजाबाई भोराड्या डोंगरावर येऊन पोहोचल्या. भोराड्या डोंगर आत्ताचा नाहीये, 400 वर्षापूर्वीचा असणारा भोराड्या डोंगर आहे. काटवणी रस्ता आहे, काट्याचा कुट्याचा रस्ता, तुडवीत तुडीत डोंगराचा रस्ता. आणि डोंगरावर येऊन बघितलं, परंतु भोराड्या डोंगरावर तुकाराम महाराजांचा पत्ता नाही महाराज. कुठं गेले तुकाराम महाराज? आवाज दिला, पत्ता नाही. काय करावं ह्या माणसाला? पुन्हा भोराड्या डोंगर उतरून जिजाबाई पायथ्याशी येऊन उभ्या राहिल्या. सोपं नाहीये महाराज, डोंगर चढायचा आहे आणि उतरायचा आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, घड्याळामध्ये 10 वाजून गेलेले आहे. एक डोंगर उतरून झालेला आहे आणि दुसऱ्या डोंगराच्या दिशेने निघाल्या महाराज. भामचंद्र डोंगराच्या दिशेने जिजाबाई निघाल्या आणि भामचंद्र डोंगराच्या दिशेने जात असताना आता नेमकं कुठं जावं? परंतु नाईलाजास्तव जिजाबाई भामचंद्र डोंगराकडे निघाल्या. पुन्हा काट्या कुट्याचा रस्ता तुडवत तुडवत भामचंद्र डोंगरावर येऊन पोहोचल्या. सर्व शरीर घामाने ओला चिंब झालं, पायामध्ये पायतान नाहीये. ऊन म्हणत मी, पाणी पाणी करतो जीव, पोटात अन्नाचा कण नाहीये. रात्री ही जिजाबाई जेवलेल्या नाहीये, कारण मी जर रात्री जेवण केलं तर 1 दशमीचं पीठ आता रात्रीच्याला संपून जाईल. आणि मी जर रात्री पाणी पिऊन जर झोपले तर हेच दशमीचं पीठ सकाळी असणार काम येईल, म्हणून रात्री जेवलेल्या नाही. घड्याळात 12 वाजून गेले, जीव पाणी पाणी करतो, उन्हाचा कहर वाढतोय. महाराज डोंगर चढून उतरून झाला, फजिती झाली जिजाबाईची. आणि जिजाबाई भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने निघाल्या. भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी कोणीतरी गुराखी जिजाबाईला भेटला. अरे बाबा, तुकाराम महाराजांना पाहिलं का तू? सांगितलं, मातोश्री मी तुकाराम महाराजांना पाहिलं. 7:30 पावणे 8च्या दरम्याने तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने जाताना मी पाहिलं. जिजाबाईच्या जीवात जीवाला निश्चितच तुकाराम महाराज आता भंडाऱ्या डोंगरावर आपल्याला सापडतील. आणि त्या आनंदाच्या भरात जिजाबाई भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने निघाल्या महाराज. डोक्यावर भाकरीचं टोपलं, कमरेवर पाण्याचा गडवा, पायामध्ये पायतान नाही. सूर्य हा मध्यान्ह आलेला आहे, घड्याळाचा काटा बरोबर 1 वर आला. आणि महाराज ऊन म्हणत मी, जीव पाणी पाणी करतोय, सर्व शरीर घामाने ओला चिंब झालेला आहे. डोक्यावर असणारं भांगातलं कुंकू घामाने चेहऱ्यावर आलं आणि डोक्याचा आंबाडा सुटला महाराज. जिजाबाईची फजिती झाली. जिजाबाई भंडाऱ्या डोंगराच्या मध्यभागी आलेले आहे. डोंगरावर चढत असताना दृष्टी वर करून चालावे लागते बरं का, खाली पाहता येत नाही. पाऊल वाट शोधी शोधित जिजाबाई तुकाराम महाराजांच्या शोधार्थ निघाल्या महाराज. त्या जिजाबाई कलियुगातल्या नव्हत्या, त्या जिजाबाई आत्ताच्या नाहीये महाराज. आत्ताचे तुकाराम बाबा गावामध्ये मारुतीच्या दर्शनाला जर गेले तर महाराज आत्ताच्या जिजाबाई आवाज येते, सुमे अंजवायला
सुनबाई म्हणते आत्याबाई मामाजीला येऊ द्या ना. मामाजीला येऊ द्या म्हणल्याबरोबर आत्याबाई म्हणते त्यांना काही काम नाही, बसले असन टपरीवर गप्पा मारत. गावातून मारुतीचं दर्शन करून येईपर्यंत आताच्या जिजाबाईला दम निघत नाही. ती जिजाबाई तुकाराम महाराजांची धर्मपत्नी होती महाराज. डोंगराच्या मध्यभागी जिजाबाई आलेले आहे. उन्हाचा कहराने तेवढ्यामध्ये त्याच पाऊलवाटाने जिजाबाई निघाल्या. त्या पाऊलवाटामध्ये वाऱ्याने एक काट्याची फांदुरी येऊन पडलेली आहे. ना कळा जिजाबाईचा पाय त्या काट्याच्या फांदुरीवर पडलेला आहे आणि काट्याच्या फांदुरीवर पाय पडल्याबरोबर जिजाबाईच्या पायात काटा हा आरपार गेला महाराज. पाय रक्ताने रक्तभंबाळ झाला. आई ग म्हणून आवाज दिला. डोक्यावरचं भाकरीचं टोपलं लांब जाऊन पडलं. पाण्याचा गडवा कसा तरी एका हातेने महाराज त्याला धीर दिला. गुडघ्याला हात लावला. जिजाबाई खाली बसल्या. पाय रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेला आहे. काटा वरती आला. परिस्थिती फार भयानक जिजाबाईची झाली. परंतु महाराज जिजाबाई इकडं तिकडं बघताय. आपल्या पायातला काटा कोणी काढतं का? माझ्या पांडुरंग परमात्म्याला राहावलं नाही महाराज. पंढरीचा त्याग करून माझा विठोबा जिजाबाईच्या पाठीमागे येऊन उभा राहिला महाराज. आवलीची दृष्टी पाठीमागे गेली. वळून बघितलं. कोण रे बाबा तू? मातोश्री मी गुराकी आहे. माझी एक काळी कपिली गाय आहे ना, ती कळपामध्ये राहत नाही आणि म्हणून तिचा शोध करण्याकरता मी आलेलो आहोत. काय झालं? अरे बाबा बरा झाला तू देवासारखा धावून आला. देवासारखा धावून नाही देवच आला महाराज. विठ्ठल विठ्ठल देवाला आनंद झाला. जिजाबाईने सांगितलं अरे बाबा माझ्या पायातला काटा एवढा काढतो का? तुकाराम महाराज उपाशी आहे. भूक लागली असेल त्यांना, मला त्यांना भाकर घेऊन जायची रे. माझा एवढा काटा काढतो का पायातला? जिजाबाईचं अंतकरण भरून आलं. उपवाशी आहे. सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नाहीये. भजन करताय देवाचं. काढतो का? सांगितलं. आज देवाला आनंद झाला महाराज. देवाला आनंद झाला. ज्या तुकाराम महाराजांनी प्रपंचाला लात मारली, लाथाळीला संसार केला. चढउर्मीचा मार केला. चढउर्मीचा मार केला. चढउर्मीचा मार केला. चढउर्मीचा मार लाथाळीला चढउर्मीचा मार केला. चढउर्मीचा मार लाथाळीला संसार केला. चढउर्मीचा मार लाथाळीला संसार केला. चढउर्मीचा मार केला. चढउर्मीचा त्या देवा करता महाराज लाथाळीला संसार केला. षडउर्मीचा मार. संसाराला लात मारून ते एकांतामध्ये तुकाराम महाराज भजन करताय. बाबा त्या देवाच्या भजनाचं त्यांना वेड लागलं. प्रपंचाचा विसर पडला. बायका मुलाकडे त्यांचं लक्ष नाही. नोव्हे तुकाराम महाराजांचं स्वतःकडे लक्ष नाही. दे माझ्या पायातला काटा काढ. आणि देवाला आनंद झाला महाराज. जो देव अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर, तो आज जिजाबाईच्या पायातला काटा काढण्याकरता पुढे सरसावला. देवाचा आनंद गगनात मावत नाही. कारण मला आज जगद्गुरु तुकोबरांच्या धर्मपत्नीच्या पायाला स्पर्श करण्याकरता मिळणार आहे. देव पुढे सरसावला महाराज. घाई घाई देव खाली बसला. देवाने महाराज जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवर घेतला. महाराज देवाने आपला पाय मांडीवर घ्यावा एवढा अधिकार जिजाबाईचा होता बर का.
देवाने पाय मांडीवर घेतला. तो देव अरे जो जप्यांना कळत नाही, तो तप्यांना कळत नाही, जो योग्यांना कळत नाही, लोखंडाचं पिष्ट खाऊन 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या विश्वमित्राच्या स्वप्नामध्ये तो जात नाही, ज्यातला एवढी शक्ती प्राप्त झाली की तो प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य विश्वमित्राला प्राप्त झाला, परंतु देव प्राप्त झाला नाही. तो देव जिजाबाईच्या पायाजवळ उभा आहे महाराज. ध्रुव बाळ 5 वर्षाचा असताना मधुवनामध्ये सुनीतीने उपदेश केला आणि मधुवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची 6 महिने साधना केली, अन्न पाण्याचा त्याग केला. वयाच्या 5व्या वर्षानंतर अन्न पाण्याचा त्याग करून 6 महिने आणि नंतर तो भगवान ध्रुव बाळा समोर येऊन प्रगट झाला आणि ध्रुव बाळाला आपल्या मांडीवर घेतलं. महाराज प्रल्हादाचा जन्माच्या अगोदर तो त्या भगवंताचं भजन करतोय महाराज. तेव्हा तो प्रल्हादासाठी स्तंभातून प्रगट झाला आणि प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं. महाराज लक्ष्मीने साधना केली, तप केलं आणि त्या लक्ष्मीला देवाने महाराज आपल्या मांडीवर घेतलं, परंतु आज जिजाबाईचा पाय देवाने मांडीवर घेतला. देवाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागलेले आहे, आनंद अश्रूंनी महाराज जिजाबाईचा पाय देवाच्या अश्रूने धुंतला गेला. आनंद गगनात मावत नाही, परंतु देवाने संधीचं सोनं करायचं ठरवलं. जिजाबाईच्या पायातला काटा देवाने हाताने काढला नाही महाराज. मग त्याचा स्पर्श होता, जिजाबाईच्या पायातला काटा बाहेर निघत होता, परंतु त्या देवाने जिजाबाईच्या पायातला काटा दाताने ओढून काढला. महाराज तो भगवंत आहे जो वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जन्माला आला आणि यशोदेने महाराज पाळण्यात घातलं आणि पाळण्यात घातल्यानंतर ज्या बैलगाडी खाली भगवंताचा पाळणा ठेवला, त्या बैलगाडीवर षटकासुर नावाचा दैत्य येऊन बसला आणि षटकासुराने महाराज गाडी उलेल केली. छोटासा असणारा बालक, यशोदेचा असणारा बालक, त्याने आपल्या असणाऱ्या अंगुष्ठाचा भाग त्या बैलगाडीला लावल्याबरोबर षटकासुराचा मृत्यू झाला. ज्याच्या पायाच्या अग्रभागाने षटकासुराचा वध होतो आणि करुंगळीच्या नखावर ज्याने गोवर्धन पर्वत उचलवला महाराज, त्याचा स्पर्श झाल्याबरोबर जिजाबाईच्या पायातला काटा निघला नसता का? परंतु नाही, पायातला काटा देवाने महाराज स्वतःच्या दाताने ओढून काढला. कारण पायाची धूळ देवाने ठरवलं की जिजाबाईच्या पायातली धूळ माझ्या मुखामध्ये जाईल आणि म्हणून जिजाबाईचा पायातला काटा देवाने दाताने ओढून काढला. जिजाबाईला धीर दिला, आपला पितांबर पाडला, जिजाबाईच्या पायाला बांधा. एका हाताने जिजाबाईला उभं केला. पायातला काटा निघल्यानंतर वेदना कमी झाल्या. लांब पडलेलं भाकरीचं टोपलं जवळ आणून दिलं. पाण्याचा गडवा जिजाबाईच्या हातात दिला आणि जिजाबाई तुकाराम महाराजांकडे निघाल्या भंडाऱ्या डोंगरावर. महाराज 2-4 पावलं पुढे गेल्यानंतर पाठीमागे वळून बघितलं, गुराखी गेला की नाही म्हणून. पाठीमागे वळून बघितल्यानंतर गुराख्याचा पत्ता नाही. आता मात्र जिजाबाईला कळलं महाराज, हा गुराखी दुसरा तिसरा कोणी नाहीये. कोण आहे गुराखी? गुराखी कोण आहे? अरे तोच आहे पंढरीचा काळ्या, त्याने माझ्या पायातला काटा काढला. पांडुरंगाला 2-4 शिव्या जिजाबाईने घातल्या. याच्या नादाला लागून तुकाराम महाराज आणि माझ्या संस्काराचा विस्फोट झाला. देवाला शिव्या शाप दिला आणि जिजाबाई तुकाराम महाराजांच्या भाकर घेऊन गेल्या. भंडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर वडाच्या झाडाखाली गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि विठ्ठलाचं भजन करतात महाराज. सदनाम गच नाम गच सदनाम गच काट अधिका सदनाम गच नाम गच सदनाम गच काट अधिका सदनाम गच नाम गच सदनाम गच करो सदनाम गच नाम गच सदनाम गच करो हरि तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुखाला
करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. या वृत्तीप्रमाणे तुकाराम महाराज पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग झालेले आहे. जिजाबाईने आवाज दिला, तुकाराम महाराजांनी डोळे उघडून बघितलं नाही, कारण तुकाराम महाराजांची अंतकरणाची वृत्ती ही बहिर्मुख होऊन त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये दंग झालेले होते. जिजाबाई जवळ गेले, भाकरीचं टोपलं बाजूला ठेवलं आणि जिजाबाईने तुकाराम महाराजांचे दोन्ही खांदे धरले महाराज हाताने. गदा गदा तुकाराम महाराजांना हलवलं आणि हलवल्यानंतर तुकाराम महाराजांनी डोळे उघडून बघितले तर तो अक्राळ विक्राळ स्वरूप जिजाबाईचं तुकाराम महाराजांनी पागितलं. आंबाडा सुटला ओला चिंब झालेल्या घामाने, रक्तभंबाळ झालेला पाय तुकाराम महाराजांनी बघितलं आणि डोळे उघडल्याबरोबर तुकाराम महाराज आसनावरून उभे राहिले उठून महाराज. परंतु जिजाबाई तुकाराम महाराजांना एक शब्दही बोलल्या नाही. पाण्याचा गडवा तुकाराम महाराजांच्या हातामध्ये दिला आणि तुकाराम महाराजांनी गुळणा केला. आसनावर येऊन बसले. जिजाबाईने टोपल्यातली भाकर काढली आणि तुकाराम महाराजांच्या हातावर दिली. कांदा फोडून दिला. पहिला घास तुकाराम महाराज घेणार तेवढ्याकडे जिजाबाईकडे बघितलं. अवले, तू जेवली नसेल अजून. 3:30 घड्याळात वाजून गेले. सूर्य कळला, सावली कळलेली आहे, तू जेवली नसेल. नाही ना, तुम्ही जेवल्याशिवाय मी कशी जेवेल हो. मी म्हणत नाही तुम्ही भजन करू नका, मी म्हणत नाही तुम्ही भजन करू नका, भजन अवश्य करा, परंतु ज्या दिशेने तुम्ही जाणार आहे, ज्या डोंगरावर तुम्ही जाणार आहे ना, तेवढं मला सांगत जा हो, माझी लय फजिती होते ना. तुकाराम महाराजांचं सुद्धा अंतकरण भरून आलं. तुकाराम महाराजांनी पहिला घास घेतला आणि जिजाबाईच्या मुखाकडे नेला. आवले, किती करशील तू माझ्यासाठी, माझा प्रपंच तू माझ्या मागे सांभाळते. आणि रस्त्यात घडलेला प्रसंग, पायात मोडला काटा तुमच्या देवाने काढला, तुकाराम महाराजांचं अंतकरण सदित झालं. आवले, फार भाग्यवान आहे तू, ज्याचं भजन करतोय मी, ज्याला भेटण्याची तीव्र इच्छा माझ्या अंतकरणामध्ये आहे. 1 नाही 2 नाही 3 डोंगरावर जाऊन मी भजन करतोय. तो पांडुरंग माझ्या स्वप्नात आला नाही. आवले, त्या पांडुरंगाने तुझ्या पायामधला काटा काढला. असा हे माझ्या विठोबाचा प्रेमाने भाव प्रथम चरणामध्ये. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम महाराजांनी सांगितलं, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, तर असा आहे माझ्या विठोबाचा प्रेम आणि भाव.
तो असणारा देव गुरुही होतो महाराज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. देवही तोच होतो आणि गुरु देखील तोच होतो महाराज. मग देव केव्हा होईल आणि गुरु केव्हा होतो? जेव्हा भक्तावर संकट येतात त्या संकटाचं निवारण करण्याकरता तो देव होतो महाराज. आणि जेव्हा भक्तावर अज्ञानाचं संकट येतं त्याच्या अंतकरणावर अज्ञान हे सामावले जातं तर त्या अज्ञानाचा नाश करण्याकरता तोच देव त्याच भक्ताच्या समोर गुरु होऊन प्रगट होतो बरं का. आणि म्हणून या प्रपंचावर प्रेम करण्यापेक्षा या संसारातल्या माणसावर प्रेम करण्यापेक्षा त्या देवावर प्रेम करा महाराज. जेवढं तुम्ही तुमच्या असणाऱ्या संसारातल्या माणसावर प्रेम करतात जेवढं मुलावर प्रेम केलं तेवढं मुलगा प्रेम करतो का हो आपल्यावर? जेवढं आपण आपल्या पत्नीवर प्रेम करतो तेवढं पत्नी प्रेम करते का आपल्यावर? नाही महाराज. जेवढं प्रेम आपण संसारावर करतो तेवढं प्रेम संसार कधीही करत नाही. जर संसार तुमच्यावर प्रेम करतो असं जर तुमचं म्हणणं असेल तर महाराज हा तुमचा विचार चुकीचा आहे. आमचं प्रेम आमच्या संसारावर आहे तेवढंच प्रेम संसाराचं देखील आमच्यावर आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला सांगा महाराज, या संसारामध्ये तुमची गरज संपल्यानंतर तो संसार तुम्हाला कुठं बसवतो? बोला. ज्या संसाराला तुम्ही आतापर्यंत सांभाळलं, ज्या संसाराला तुम्ही गोजारलं, ज्या संसाराकरता तुम्ही राबलात तीच संसारातली मंडळी तुम्हाला शेवटी कोपऱ्यात बसवतो महाराज. मग कोणी पडती रांडा पोरे टाकोनी पडती रांडा पोरे टाकून पडते महाराज. जेवढं आपण या असणारा मुलावर प्रेम करतो तेवढा मुलगा प्रेम करीत नाही. जर मुलगा तेवढं प्रेम करता असं म्हणत असाल तर या महाराष्ट्रामध्ये महाराज वृद्धाश्रम निर्माण झालेच नसते. मुलाचं प्रेम आईवर आहे, आईचं प्रेम मुलावर आहे इथपर्यंत ठीक आहे, परंतु मुलाचं प्रेम आईवर नाही. जर आईवर असतं तर वृद्धाश्रम नसतं. अरे ज्या आईच्या विचाराने स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच आईच्या विचाराने तुम्ही संसार सांभाळताय. ज्या आईच्या विचाराने तुम्ही शहरामध्ये गेलात आणि 2 पुस्तकाचं ज्ञान प्राप्त तुम्हाला झालं आणि त्याच आईच्या विचाराचं तुम्ही आतापर्यंत लहानचा मोठा झाला 2 दमडी कमायला तुम्ही लागलात. त्याच आईच्या विचाराला लात मारून त्या आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकलंय. हा संसार आहे महाराज. म्हणून या संसारावर प्रेम करण्यापेक्षा एकदा माझ्या विठोबावर प्रेम करा. तो काय करतो ते तुम्ही बघा. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो देवही होतो गुरु होतो महाराज. मग देव म्हणून काय केलं? अर्जुनाचे घोडे धुंतले. देव म्हणून अर्जुनाचा रथ चालवला. देव म्हणून काय केलं महाराज? नाही लाज हात जीता हो, नाही लाज हात जीता, नाही लाज साधवया भक्ती काज नाची लाज देता, नाची लाज देता, नाची लाज देता.
महाराज कामं केली संतांची, देव म्हणून भक्ताचं रक्षण केलं आणि तोच देव, तोच असणारा देव जेव्हा गुरु म्हणून समोर आला तेव्हा अर्जुनाला गीता सांगितली देवाने. जेव्हा अर्जुनाच्या मुखातून शब्द निघाला, शिष्यस्ते हमशादिमं त्वं प्रपन्नम, तू माझा, मी तुझा शिष्य आणि तू माझा गुरु आहे, तेव्हा त्याच भगवंताने, ज्या भगवंताने अर्जुनाचे घोडे दुंतले, अर्जुन भक्त आहे म्हणून, परंतु तो अर्जुन जेव्हा शिष्याची भूमिका घालवतोय, दाखवतोय, तेव्हा तो देव सुद्धा देवाची भूमिका बाजूला सारून आता तो गुरुच्या भूमिकेमध्ये आला आणि अर्जुनाच्या अंतकरणामध्ये जो कार्पण्य नावाचा दोष प्रविष्ट झाला, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वं धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते अंशादिमां त्वं प्रपन्नम. माझ्या अंतकरणामध्ये कार्पण्य नावाचा दोष निर्माण झाला, आता काय करावं हे मला सुचत नाही, आता मला ज्ञानाची गरज आहे आणि म्हणून मी तुझा शिष्य आहे आणि गुरुन हत्वा ही महानुभावान, तू माझा गुरु आहे. आणि मग अर्जुनाला 18 अध्यायापर्यंत गीता ज्ञान सांगितलं, म्हणजे आपणाची देव होय गुरु विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. हरि जय जय जय, हरि जय 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 जय, हरि जय जय हे हरि जय 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 विठोबा रघुमाई जय जय, विठोबा विठोबा रघुमाई जय जय, विठोबा रघुमाई हरि जय मिनिटामध्ये आपण उरकून घेऊ. 1 वाजत आलेला आहे. पाहुणे मंडळी लांबून लांबून आले, नाशिकवरून काही पाहुणे मंडळी आलेली आहे आणि पावसाचं वातावरण आहे, म्हणून 10-15 मिनिटामध्ये आपण उरकून घेऊ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाचे देव होय गुरु. देव होऊन काय करतो महाराज? देव होऊन या मृत्यू लोकामध्ये भक्ता करता देह धारण करतो बरं का. पडिये देह भाव, पडिये देह भाव, देह धारण करतो. पडिये म्हणजे देह धारण करतो मृत्यू लोकामध्ये. कुणा करता महाराज? पडिये देह भाव पूर्वावी वासना, भक्ताच्या अंतकरणाची वासना पूर्ण करण्याकरता तो देव या मृत्यू लोकामध्ये गर्भवासाचं दुःख भोगतो, जन्माचं दुःख भोगतो आणि महाराज सर्व स्वजनांच्या त्यागाचं सुद्धा तो भगवान परमात्मा दुःख भोगतो महाराज. मग भगवान जन्माला आला अयोध्यामध्ये जन्माला आलेले प्रभू रामचंद्र, त्यांना दुःख भोगावं लागलं, जन्माचं दुःख भोगावं लागलं. परंतु महाराज रात्री कळालं की सकाळी राज्याभिषेक होणार आणि सकाळी कळालं
की आता वनवासाला जायचं आहे. हे दुःख ज्याला भोगावा लागलं तो देव कुणा करता जन्माला आला महाराज, कुणा करता तो देह धारण केला. पडिये देह भाव पूर्वावी वासना, भक्तांचा साठी तो त्याने देह धारण केला आणि भक्ताची वासना पूर्ण करण्याकरता तो देह धारण केला महाराज. धर्म रक्षवया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्त जना, अंबरशी साठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळिले किती एक. अंबरीसाठी 10 जन्म घेतले महाराज देवाने. अंबरीषासाठी 10 वेळेस या मृत्यू लोकामध्ये तो जन्माला आला. मग अंबरीष राजाची कथा फार मोठी आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी वेळ नाही. एकट्या अंबरीषीसाठी तो 10 वेळेस या ठिकाणी जन्माला येतो आणि अंबरीष राजाची वासना पूर्ण करतो. अजून काय करतो. पडिये देह भाव पुरावी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे. जर देवावर प्रेम कराल, जर देवावर भाव ठेवाल, जर देवावर विश्वास ठेवाल तर देव तुमच्या करता या मृत्यूलोकामध्ये जन्माला येईल. तुमची वासना तो पूर्ण करेल आणि अंती तो असणारा देव तुम्हाला त्याच्या लोकाला घेऊन जाईल. मागे पुढे उभा राहीच माडिता, पडिये देह भाव पुरवे वासना, भाव पुरवी वासना, भाव पुरवी वासना. तिथे आपण पाची नावे, 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 तिथे आपण पाची नावे. पाडे देह भाव पुरवी वासना, पडिये 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 देह भाव पुरवी वासना, पुरवी वासना, पुरवी वासना. अशी सर्व जर मंडळी असली तर संध्याकाळ काही हरकत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. या मंडळी करता एक जरा टाळी वाजवा. आमचे ऋषिकेश महाराज असतील, मगर महाराज असतील, राहुल महाराज असतील, ही सर्वच मंडळी काहीच्या काही आहे महाराज. आणि म्हणून अशी साथ संगत असली की कार्यक्रम सुद्धा करण्याकरता आनंद येतो आणि श्रोतू वर्गाला सुद्धा झोप येत नाही. बरोबर आहे ना. विठ्ठल विठ्ठल पडिये देह भाव पुरावी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे. अंती तो त्याला त्याच्या जवळ घेऊन जातो महाराज. अजून काय करतो तुकाराम महाराज तुमचा देव. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, पुढे उभा राहे सांभाळीत, मागे 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 पुढे उभा उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा
महाराजांनी उत्तर दिलं, महाराज मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघाद निवरवया. तो मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. पायको पाठीसी घातला आपण पुढा राहिला. अर्जुनाच्या पुढे राहून अर्जुनाचं रक्षण केलं आणि द्रौपदीच्या पाठीमागे राहून द्रौपदीचं रक्षण केलं. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघाद निवरवया. अजून काय करतो महाराजा तुमचा देव? काय करतो अजून देव तुमचा? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तो असणारा देव महाराज योगक्षेम त्यांचे जाणी जड भारे वाट दावी करी धरून या. त्या भक्ताचा तो योग आणि क्षेम चालवतो. कोणत्या भक्ताचा? जो अनन्य भावाने ज्याची देवाची भक्ती करतो त्या भक्ताचा. गीतेमध्ये सांगितलं, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान सांगतात अर्जुना, त्याचा योगक्षेम मी चालवतो. कुणाचा? जो अनन्य भावानं माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. महाराज अनन्य चेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्यं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. 8व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं, अर्जुना त्या योग्याचा मार्ग मी सुलभ करतो. कोणत्या? जो अनन्य भावाने माझं स्मरण करतो त्याला मी बुद्धियोग देतो. कुणाला? जो त्या भगवंतावर विशेष प्रेम करतो महाराज. आणि म्हणून त्या परमात्म्याने योगक्षेम चालावा. अजून काय करतो तर महाराज योगक्षेम त्यांचे जाणी जड भारी वाट दावी करी धरून या. भक्त जर भक्ती मार्गातून बाहेर गेला, भटकला गेला तर तो देव त्याला रस्त्यावर आणून ठेवतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जर याच्यावर तुमचा विश्वास नसेल ना तर तुम्ही पुराणाला विचारा. तुका म्हणे नाही विश्वास जमानी. 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 पुराणी विचारणी पहावे पुराणी विचारणी पडिये देह भाव पुरवी वाताना. देह भाव पुरवी वाताना. पहावे पुराणी विचारोनी. पहावे पुराणी विचारोनी. पडिये देह भाव पुरवी वाताना. पडिये देह भाव पुरवी वाताना. तिथे आपण फसिना वेरानी तिथे आपणा
तुका म्हणे नाही विश्वास जमनी पहावे पुराणे विचारोनी. जर तुकाराम महाराजांनी सांगितलं मी सांगतो याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही पुराणाला विचारून पहा. पडिये देह भाव पुरावी वासना अंतिते आपणापासी न्यावे. झालेली सेवा गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य मंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणकमली समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. कैलासवासी बाळकृष्ण गोविंद पाटील थोरात यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल महाराज गेल्या 1.5 तासापासून तुम्ही आम्हाला एखादा टॉन्ट सांगितला नाही, आम्हाला हसवलं नाही, अकबराची बिरबलाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. ज्या असणाऱ्या माणसाने जो आपल्यातून गेलेला आहे त्याने जर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवलेली असेल, त्याने जर ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना आपल्या दारामध्ये 2 घास खाऊ घातले असेल, ज्यांच्या करता एक महात्मा त्यांच्या दारामध्ये येऊन उभा राहत असेल तर त्यांच्या पुण्यस्मरणाला अकबर बिरबलाच्या गोष्टी कशाला. विठ्ठल तपोनिधी महाराज चालतं बोलतं परब्रह्म स्वरूप म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज होते. तुमचं आमचं परम भाग्य आहे, आम्हाला देव पाहायला मिळाला नाही, आम्हाला गंगागिरीजी महाराज पाहायला मिळाले नाही, आम्हाला ज्ञानोपराय तुकोपराय पाहायला मिळाले नाही, आम्हाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाहायला मिळाले नाही, आम्हाला नामदेव महाराज पाहायला मिळाले नाही, परंतु ज्ञानोपरायांचं ज्ञान, तुकोपरायांचं वैराग्य, नामदेव महाराजांची भक्ती, शुकाचार्यांचं वैराग्य महाराज, हे सगळं ज्यांच्यामध्ये होतं आणि मूर्तिमंत जे ब्रह्माचं स्वरूप होतं, चालतं बोलतं परब्रह्म होतं, तो देव आम्हाला आमच्या डोळ्याने पाहायला मिळाला महाराज. तो देव म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. आणि तो देव या थोरात परिवाराच्या घरी जेवायला येतो महाराज. आणि म्हणून
ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये राहणारा हा परिवार आणि त्या परिवाराची सेवा करण्याचा योग बाळकृष्ण गोविंद पाटील थोरात यांचं पुण्यस्मरणाचं कीर्तन करण्याचा योग मला आला. मी माझं परमभाग्य समजतोय की नारायणगिरीजी महाराजांच्या एका भक्ताचं एका शिष्याचं प्रथम पुण्यस्मरण करण्याचा योग माझ्या पदरी ज्यांनी घातला. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचीच ही सेवा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आमचे ज्यांनी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग घडवला ते असणारे आमचे कैलास काका, त्यांना धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे विजू भाऊ यांना धन्यवाद देईन. आणि आमचे बाळकृष्ण यांचे चिरंजीव राजेंद्र बाळकृष्ण पाटील थोरात यांना देखील मी धन्यवाद देईन. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविद राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर